त्याच्यावरती नाही. तुमची काय मागणी माननीय जिल्हाधिकारी यांना केलेली आहे? सद्यस्थितीत राज्यामध्ये लघुलेखक स्टेनोग्राफर या पदासाठी अनेक वर्षानुवर्ष स्वतःचं प्रशिक्षण घेऊन कौशल्य पूर्ण करून गुणवत्तेला सामोरे जाण्यासाठी ही मुलं परिपूर्ण तयारीनिशी उतरली होती. परंतु अशातच सामान्य प्रशासन विभागाने 5 मे 2026 रोजी 26 परिशिष्टानुसार अन्याय करत GR काढून अन्यायकारक शासन निर्णय काढून ती पदं मृत घोषित करण्यात आली आहे. सर्वप्रथम लघुलेखक पदं मृत घोषित करण्यात आली नाही आहे, ती संवर्ग मृत घोषित करण्यात आला नाही आहे, तर शासनाची रोजगाराची मानसिकता मृत झाली आहे. तर त्याचा सर्वप्रथम आम्ही जाहीर शब्दात निषेध यासाठी करतोय कारण मागील अनेक दिवसापासून 4 ते 6 महिन्यापासून वेळोवेळी प्रत्येक राज्यस्तर असेल, जिल्हास्तर असेल, स्थानिक स्तर असेल, मोर्चे आंदोलने या माध्यमातून त्या 5 मे रोजीचा GR तात्काळ रद्द करून संबंधित 2000 पदांची उपलब्ध रिक्त पदे तात्काळ पदभरती प्रक्रिया जाहीर करून सर्व लाखो मुलांना न्याय देण्यात यावा ही मागणी केली होती. पण त्या मागणीकडे साफ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव व्ही राधा मॅडम यांनी दुर्लक्ष केले आहे. एकंदरीत AI तंत्रज्ञान आले म्हणजे माणसं संपत नाहीत आणि रोजगाराच्या संधी संपत नसतात, त्या निर्माण कराव्या लागत असतात. राज्य सरकार आणि केंद्र सरकार अनुक्रमे सांगते आम्ही रोजगाराच्या संधी उपलब्ध करू, पण एकीकडे पदमृत घोषित करून या रोजगाराच्या संधी संपवण्याचा बेरोजगार लाखो तरुणांच्या भविष्यावर आघात करण्याचं महापाप हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार परिणामी करतं. पुढची भूमिका काय राहणार? पुढची भूमिका येत्या 24पर्यंत आम्ही या संबंधित राज्य सरकारला आणि सामान्य प्रशासन विभागाला अल्टिमेटम दिला आहे. येत्या 24पर्यंत हा शासन निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा. कारण तुम्हाला लोकशाही मार्गाने आत्तापर्यंत लाखो मुलं, हजारो मुलं रस्त्यावर येऊन जर तुम्हाला अन्यायाचा आक्रोश दिसत नसेल तर उद्या 25 पासून बेमुदत नांदेडमध्ये राज्यस्तरीय उपोषण आम्ही मार्ग अवलंबित आहोत.